60 मुलं होती, एकच बिल्डिंग होती पुढे. बर. तर 60 मुलं होती इंजिनिअरिंगला. आज किती मुलं आहेत म्हणाला तुम्ही? आज 21,000 आहेत. 21,000 आहेत. 60 मुलं होती आणि ते 6 महिन्यात परत आली माझ्याकडे बर. की आमची फीस परत द्या म्हणून. बर. मी म्हटलं काय झालं, तर ते म्हटले मॅनेजमेंट इथं बरोबर नाही आहे, तुमचं नाव बघून आम्ही आलो इथे. बर. बर. मी म्हटलं मला अजून एक 6 महिने द्या. बर. बर. की मी आय एम नॉट एज्युकेशनिस्ट, हा. मी बिझनेसमॅन आहे, इंडस्ट्री चालवू शकतोय, बरं. एंटरप्रिनर आहे. हा. 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 पण मला अजून एज्युकेशनचं एक्सपिरियन्स नाही आहे, पण माझा इंटेन्शन चांगला आहे. मग एवढा सगळा व्याप सांभाळताना तुमचं नियोजन कसं असते? म्हणजे एवढी व्हर्टिकल माझं सकाळी एक्सरसाइज असतं, सनबाथ घेतो, योगा करतो, परत फुल बॉडी वर्कआउट असतं माझं. बर. बर. तर ते करून सर्व सकाळी बँकेची कामं असतात, हा. सर्व चेक्स वगैरे असतात. बरोबर. हा. तर ते झाल्यानंतर मग जेवण करून मग माझं असं फिक्स नसतं की आज कुठं जायचं आहे. बर. म्हणजे ज्या फील्डमध्ये आपण आहोत त्या फील्डमध्ये इंडियामध्ये टॉप 10 मध्ये पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. बर. आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. की लोक म्हणतात की जिंदगी हो तो संजय घोडावत जैसी. हा. कारण आपल्या ज्या लक्झरियस गाड्या आहेत, इम्पोर्टेड गाड्या आहेत, आपले विमान आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, काय तर हा शौक तुम्हाला कसा काय, म्हणजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं? ह्या शौक म्हणजे ह्या आजोबांच्यापासून आहे. बर. पूर्वी फायनान्शियल परिस्थिती बेताची होती, परत प्लेनचा आणि ते आपल्याला बोललोच मी हेलिकॉप्टरचा बरोबर आहे. शौक होता. हा. हा. तर तो शौक पूर्ण करण्यासाठी 40व्या वर्षी मी माझं पहिलं हेलिकॉप्टर घेतलं अरे वा. बर. हा. आणि 53व्या वर्षी जाऊन अमेरिकेला जाऊन बर. पायलट बनलो हेलिकॉप्टरचं. अरे वा. आणि 55व्या वर्षी पहिलं प्लेन घेतलं स्टार एअरचं बर. बर. 50 सीटर बच्चा. हा. हा. आणि एअरलाईन सुरू केली. माझी ड्रीम कार कायम रोल्स रॉयस राहिलेली आहे पहिल्यापासून. बर. तर रोल्स रॉयस पूर्वी मी 2006 साली पहिली रोल्स रॉयस घेतली माझ्या लाईफ. आणि आता जी माझी ड्रीम कार आहे पुढची ती आहे बुगाटी सकलम. सकलम म्हणजे इन्क्लुझिव्ह, म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन चालवायचं आहे. अगदी बरोबर. तर ते त्याचा जो अर्थ आहे तो फार मोठा आहे. अच्छा. हा. की आज माझं सुद्धा त्यामध्येच विश्वास आहे. बर. हा. हा. माझं जे बेस आहे तो सकलमच आहे. नमस्कार. सकलमच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत आहे. समाजात अशी काही माणसं असतात की जीवनात कितीही संकट आली, अपयश आली तरी कधी ते हार मानत नाहीत. आणि अशीच एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे की ज्यांना सुरुवातीला व्यवसायात अपयश आलं, पण अपयशानं खचून न जाता, अपयश आलं म्हणून त्यांनी कधी हार मानली नाही, उलट शून्यातून उद्योगाचं एक मोठं असं विश्व निर्माण केलं. एका कर्मचाऱ्यावर किंवा एका सेल्समॅनवर सुरू केलेला आज या उद्योगाचा टर्नओव्हर 2,500 कोटीच्या वर पोचला आहे. एज्युकेशन असेल, एव्हिएशन असेल, एनर्जी असेल, फूड प्रॉडक्ट असतील, या सेक्टरमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते मॅजिक मॅन किंवा तरुणाईचा आयडॉल म्हणजे संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक व चेअरमन संजयजी घोडावत. आपण आज त्यांच्यावर वेगवेगळ्या विषयावर आपण आज त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार संजयजी. नमस्कार. सकलममध्ये आपलं विशेष स्वागत. नमस्कार. सुरुवातीलाच मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळी तुमच्या व्यवसायाला सुरुवात केली, त्या सुरुवातीला अपयश आलं, म्हणजे घरच्यांनी आपल्याला 12 लाख रुपये दिले होते, त्यातले 10 लाख रुपये तुमचा तोटा, 10 लाख रुपयाचा तोटा झाला. हे खरं आहे का? खरं आहे. म्हणजे मला यातून एक काय विचारायचं आहे की तुमची सुरुवात ही अपयशातून झाली आणि अपयशातून सुरुवात झाल्या म्हणून तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये एवढं यश मिळालं, एवढं मोठं तुम्ही बिझनेस एम्पायर तुम्ही उभा केलं, एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. आणि मग या सगळी तुमची जी काही स्टोरी आहे, ही काही जर्नी आहे, हा जो काही प्रवास आहे, म्हणजे अगदी मी काय विचारतो, अगदी शाळेपासून असेल, बालपणापासून असेल ते इथपर्यंत तो कसा झाला जो प्रवास? लहानपणी लहानपण जयसिंगपूरला गेलं सर्व, आणि जयसिंगपूर हायस्कूलला होतो मी. आणि लहानपणापासून फार जिद्दी आणि ॲम्बिशियस बर आणि बॅक बेंचर होतो. बर. बॅक बेंचर होता. येस. तर जे ॲम्बिशियस म्हणजे यासाठी होतो की 5-6 वर्षाचा होतो त्यावेळीपासून स्वतःचं प्लेन पाहिजे, बर, स्वतःचं हेलिकॉप्टर पाहिजे आणि ते उडवता यायला पाहिजे. असं त्यासाठी त्यावेळी जी खेळणी होती ती सुद्धा सर्व हेलिकॉप्टर, प्लेन, कार्स आणि बाईक्स यापासूनच म्हणजे सुरुवात झाली ती. आणि त्यानंतर ज्यावेळी केव्हाही डॅडी म्हणजे फायनान्शियल पोझिशन ठीक होती, त्यावेळी ऍव्हरेज होती. तर डॅडी कोणतेही खेळणं घेऊन नाही दिले. त्यावेळी इम्पोर्ट
इम्पोर्ट होत होती खेळणी सर्व बरोबर आहे. जपानहून अच्छा. कॉटली होती हा, खेळणी. हा, हा, तर ते डॅडी घेऊन नाही दिले तर त्यांना म्हणजे त्यांच्या गाडीची काच सुद्धा फोडत होतो, हा. इतका जिद्दी होतो. जे फारच खोडकर होता. हा, फार खोडकर आणि म्हणजे जे पाहिजे ते पाहिजे, हा डोक्यात काही नाही. हा ते पाहिजे म्हणजे पाहिजे असा स्वभाव होता. तो आज पण आहे म्हणजे. तो स्वभाव कारणीभूत ठरला तुम्हाला इथपर्यंत येण्यापर्यंत. येस, हा, असं मी मानतो. हा. आणि बॅक बेंचर यासाठी होतो की माझा असा विश्वास आहे की फ्रंट बेंचर्स नो हाऊ टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम बरोबर आहे. आणि बॅक बेंचर्स नो हाऊ टू फेस द प्रॉब्लेम. तर त्यामुळं बॅक बेंचवर बसून हा. सुद्धा मी कायम सेकंड थर्ड रँकला असणार. बरोबर. हा, तर म्हणजे अभ्यास सुद्धा करत होतो आणि म्हणजे खोडकर पण होतो. हा. आणि सर्व म्हणजे जे काही कॉलेज स्कूल लाईफ मध्ये करायला पाहिजे बरं. ते हा. सर्व केलेलं आहे. नाटकामध्ये भाग घेत होतो, बरं. तर क्रिकेट खेळत होतो. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी Yes, सगळ्या म्हणजे ऑलराऊंड सगळं डेव्हलपमेंट करत होतो. तर त्यानंतर मग कॉलेजला गेलो कोल्हापूरला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं बर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं Yes. आपण. अच्छा. आणि मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर डॅडींच्याकडे गेलो. डॅडींना म्हणालो की मला काहीतरी नवीन करायचं आहे. बर तर परिस्थिती बेताची असल्यामुळे डॅडी म्हणाले आमच्याकडे इतका पैसा नाही आहे की नवीन तू काय करावं. बर तर त्यासाठी आम्ही आमच्या बिझनेसमध्ये जे टेक्सटाईलचे वगैरे ट्रेडिंग वगैरे होतं त्यावेळी, घरचा व्यवसाय होता. हा. तर तो त्यामध्येच येतो. तर ते मी म्हणालो की मला नाही करायचं आहे, बरं. मला काहीतरी इंडस्ट्री करायची. बर इंडस्ट्री करायची तर पैसे कुठे आहेत. तर मग मी म्हटलं एक 10-15 लाख रुपये द्या आणि त्यातून मग मी बाकीचं लोन घेऊन सुरू करतो हा, हा. इंडस्ट्री. तर त्यांनी 12 लाख रुपये मला त्यावेळी 85 मध्ये दिले. बर 85 मध्ये, बर. हा, 1985. हा, हा. तर 12 लाख दिल्यानंतर मग बाकीचं लोन वगैरे घेऊन आमचे सांगली जे काका होते त्यांना सुद्धा पार्टनरशिप मध्ये घेऊन आम्ही सुरुवात केली ॲल्युमिनियम शीट्स बनवायची अच्छा. म्हणजे याच्यापासून स्क्रॅप पासून. स्क्रॅप पासून. तर ते सुरुवात झाली आणि बिझनेसचा काय एक्सपिरियन्स नाही आहे बर त्यावेळी. बर बर बर. डायरेक्ट इंजिनिअरिंग करून आलो आणि चालू केली. हा, हा, हा. तर कळतच नव्हतं बॅलन्स शीट कसं वाचायचं. बर बर बर. म्हणजे बॅलन्स शीटची अशी परिस्थिती होती की नथिंग वॉज राईट ऑन द लेफ्ट आणि नथिंग वॉज लेफ्ट ऑन द राईट. राईट. बरोबर. पहिल्याच वर्षी हा, हा, हा. म्हणजे 10 लाख रुपये लॉस झाला जवळजवळ. बर 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 बर. मग 2 लाख रुपये राहिले. मग बँकेचं लोन कसं तर हे केलं म्हणजे रिपे केलं हा. आणि ते बंद करून टाकली फॅक्टरी. बर आणि नंतर परत डॅडींच्याकडे गेलो. बर. मी हा तुम्हाला पहिला धडा मिळाला आयुष्यातला. पहिलाच धडा मिळाला हा, की पहिलाच म्हणजे फेल्युअर. आज सुद्धा मला कोणतंही जे यश आहे हा. ते 1-2 फेल्युअर मिळाल्याशिवाय मिळतच नाही. बर बर. आज सुद्धा अशी हा, परिस्थिती आहे. बर. हा, हा, हा. 2दा फेल झाल्यानंतर तिसऱ्यांदाच यश मिळतं. बर बर. हा, हा. तर आज सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि मी फेल्युअरला केव्हाही फेल्युअर समजत नाही. मग तुमच्याबद्दल म्हणजे बोलायला म्हटलं तर सक्सेस इज अ थीप येस अँड फेल्युअर इज अ फॉर्च्युन. येस. म्हणजे माणसाला यश लगेच मिळालं हा, की कदाचित तो तर तो कम्फर्ट झोन मध्ये जातो. कम्फर्ट आणि झोन. माझ्यामध्ये खरं लाईफ जे आहे ते कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे. हा. आणि जेव्हा फेल्युअर होते त्यावेळी माणसाला पुन्हा स्ट्रेंथ येते, ताकद येते, Yes. पुन्हा तो विचार करतो. येस. ओके. हा. कारण कम्फर्ट झोन मध्ये काय होतं, वीक माणसं तयार होतात. म्हणजे वीक माणसापासून म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये तयार झाल्यानंतर ते स्ट्रॉंग होऊ शकत नाहीत. बरोबर. आणि स्ट्रॉंग झाल्यानंतर ते माणसं परत कम्फर्ट झोन तयार करतात बरोबर आहे. आणि कम्फर्ट झोन तयार झाला की परत वीक माणसं तयार होतात. बर बर. हा, असं हे सायकल आहे. हा, हा, त्यामुळं त्या सायकल मध्ये न अडकता हा, हा. आज सुद्धा म्हणजे तितकंच कष्ट करण्याची तयारी आहे. बर. मग तुम्ही ते सीट घेतले अल्युमिनियम सीट्स वगैरे, तुम्ही तो बिझनेस चालू करत होता, पुढे काय झालं त्यानंतर? मग पुढे ते बंद करून टाकून मग नंतर मग डॅडी म्हणाले, डॅडीचे मित्र पण म्हणाले की आता याला 1 रुपया सुद्धा देऊ नको. हा मुलगा म्हणजे तुझा सर्व पैसे घालून टाकेल. हा, हा, हा. कारण डॅडीने सुद्धा 5,000 पासून मिळवलेलं होतं. बरोबर बरोबर. त्यांचं भांडवल 5,000 रुपये होतं. बर. हा, हा. त्यातून त्यांनी मिळवलं होतं. मग याला 1 रुपया सुद्धा देऊ नको, हा. नाही तुझं सगळं भांडवल सगळं गोल होईल. बर बर त्यानंतर डॅडीने मला म्हणले आता माझ्याकडे तर नाही आहे, आमचा बिझनेस करायला तर करतो. बर बर. तर मग मी जाऊन नंतर परत म्हटलं की नाही, मी थोडं घरीच लहान प्रोडक्ट करून माउथ फ्रेशनर्स वगैरे आम्ही सुरुवात केली. आणि मी आणि माझा सेल्समन आणि एक लहान टेम्पो हा, सुरुवातीला मारुती व्हॅन घेऊन सुरुवात केली बर आणि स्वतः मार्केटिंग करत होतो. बर. आणि पैसे जास्त नव्हते त्यामुळं टेम्पो मध्ये सुद्धा झोपलो भरपूर वेळा. हे दोघंच तुम्ही हे सगळं फिरायचं का? मी आणि माझा सेल्समन. बर. हा. आणि टेम्पो मध्ये झोपलो आणि बऱ्याच वेळेला ड्रायव्हर सुद्धा नव्हता त्यावेळी. बर. हा. 2-3 लाख किलोमीटर टेम्पो जवळजवळ स्वतः बर चालवला. बर बर. अच्छा. असं करत करत ते एक प्रॉडक्ट करत गेलो आणि लोकांना ते आवडू लागले. आणि लोकांना कळलं की हे म्हणजे काहीतरी करणार हा माणूस. बरोबर. हा. आणि त्यांनी म्हटले, मग ती मला तेच सांगू लागले की तू स्टार ऑइल का करत नाही, तुम्ही अच्छा. राईस का करत नाही, स्टार नावानं तुमचं स्टार ब्रँड चांगला आहे, फूड प्रोडक्ट्स मध्ये. फूड प्रोडक्ट का करत नाही. तर मग मी म्हटलं माझ्याकडे अजून इतकी इन्व्हेस्टमेंटची पॉवर नाही आहे. ते म्हणले आम्ही तुला मदत करतो. बर.
आणि आम्ही तुला म्हणजे देतो ऍडव्हान्स बरं. आणि तू नंतर आम्हाला व्याजासहित परत दे आम्हाला. तर इतका त्यांचा विश्वास बसला माझ्यावर आणि मग त्यांनी हळूहळू ते इक्विटी द्यायला सुरुवात केली आणि मग त्यातून आपली ऑइलची फॅक्टरी झाली. मग नंतर राईस आहे, नमकीन आहे, आटा आहे, सॉल्ट आहे, स्टार सॉल्ट. तर असे वेगवेगळे आम्ही फॅक्टरीज करत गेलो आणि त्यानंतर टेक्सटाईल मध्ये, ग्रीन हाऊसेस मध्ये असे सर्व डेव्हलपमेंट होत गेली. कारण मी पुस्तक एक वाचलेलं होतं वॉरेन बफेटचं, की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, असं ते त्यामध्ये पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलं होतं. की त्यामुळेच मी डायव्हर्सिफाय करत गेलो, की कोणतीही रिस्क घ्यायची नाही एका बिझनेसमध्ये. डायव्हर्सिफिकेशन करता करता आज मला सांगण्याचा अतिशय आनंद होतो की 30-35 वर्ष झाली आज 2 लोकांच्या वर, म्हणजे 1991ला बरोबर आहे, 2 लोकांच्या वर सुरुवात केला आणि 2 लाखावर सुरुवात केला हा ग्रुप. आज या ग्रुपमध्ये जवळजवळ 12,000 डायरेक्ट एम्प्लॉईज आहेत आणि 21,000 स्टुडंट्स आहेत एज्युकेशन घेत आहेत. आणि टाटा नंतर हा दुसराच ग्रुप आहे आपला, की जो मीट पण बनवतो आणि एअरलाईन पण चालवतो. अरे वा, म्हणजे तुम्ही एज्युकेशन मध्ये इथं कसं काय आला? म्हणजे एज्युकेशन मध्ये यायचं कारण म्हणजे आम्ही सर्व इथं डेव्हलपमेंट केली आमच्या ग्रुपची आणि आमचीच मुलं बाहेर गेली शिकायला. त्यावेळी मला थोडं म्हणजे फील झालं की आपण इतकं इथं करतोय, आपल्या जिथं आपण जन्मलो आहे त्या मातीसाठी करत आहोत आणि मुलं आपली बाहेर जात आहेत. तर हे ब्रेन ड्रेन थांबवण्यासाठी काहीतरी चांगलं करावं या हेतूने हा कॅम्पस सुरुवात केली. या कॅम्पसची यामध्ये सुद्धा पहिल्यांदा अपयश आलेलं आहे. अपयशाने पाठ सोडले नाही. म्हणजे 2010 मध्ये सुरुवात केली या कॅम्पसची. 60 मुलं होती, एकच बिल्डिंग होती पुढे. तर 60 मुलं होती इंजिनिअरिंगला. आज किती मुलं आहेत म्हणा तुम्ही? आज 21,000 आहेत. 21,000 आहेत, म्हणजे 60 मुलं होती. 60 ते 21,000. येस, 60 मुलं होती आणि ते 6 महिन्यात परत आली माझ्याकडे. की आमची फीस परत द्या म्हणून. मी म्हटलं काय झालं? तर ते म्हटले मॅनेजमेंट इथं बरोबर नाही आहे, तुमचं नाव बघून आम्ही आलो इथे. मी म्हटलं मला अजून एक 6 महिने द्या. की मी आय एम नॉट एज्युकेशनिस्ट, मी बिझनेसमॅन आहे, इंडस्ट्री चालवू शकतोय, एंटरप्रेनर आहे, पण मला अजून एज्युकेशनचं एक्सपिरियन्स नाही आहे, पण माझा इंटेन्शन चांगला आहे. बरोबर आहे, माझं इंटेन्शन कोणालाही फसवायचं नाही आहे. अगदी बरोबर. आणि मुलांची डेव्हलपमेंट व्हावी, आपल्या एरियाची डेव्हलपमेंट व्हावी, ब्रेन ड्रेन थांबवावं, या हेतून हे चालू केलेलं आहे. तर मला थोडा चान्स द्या त्यामध्ये. तर ते ऐकले मुलांनी, पेरेंट्सनी पण. आणि त्यानंतर आम्ही मग मॅनेजमेंट चेंज केली सर्व. त्यानंतर विनायक भोसले आले, मग रायकर सर आले, मग वासू सर आले, मग मोहंती मॅडम आले. मग असं सर्व करता करता आज वेटिंग आहे म्हणजे आपल्या इथं ऍडमिशनला. इतकं चांगलं हे आहे. आणि स्वतः मी रोज 4 ते 5 तास देतो कॅम्पसमध्ये. संध्याकाळी 5ला आल्यानंतर 9-10 पर्यंत रात्री असतो आणि सर्व मुलांशी जाऊन डायरेक्ट इंटरॅक्शन करतो. एवढा सगळा व्याप सांभाळताना तुमचं नियोजन कसं असतं? म्हणजे एवढी व्हर्टिकल. माझं सकाळी एक्सरसाइज असतं, सनबाथ घेतो, योगा करतो, परत फुल बॉडी वर्कआउट असतं माझं. तर ते करून सर्व सकाळी बँकेची कामं असतात, सर्व चेक्स वगैरे असतात. तर ते झाल्यानंतर मग जेवण करून मग माझं असं फिक्स नसतं की आज कुठं जायचंय. म्हणजे कुठल्याही ऑइल मध्ये जातो, राईस मध्ये जातो, कोणत्याही फॅक्टरीत जातो, पण मला संध्याकाळी 5 वाजले की मी ऑटोमॅटिक पाय इकडे वळतात कॉलेजमध्ये. तर इतकं हे म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन मिळतं फ्रेश व्हायला, इथलं सगळं वातावरण बघून. वातावरण पण आहे, पोल्युशन नाही आहे, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना भेटतो. मुलं सुद्धा एकदम म्हणजे केजीचा मुलगा सुद्धा माझ्याकडे येऊन डायरेक्ट कंप्लेंट काय असेल तर सांगतो आणि डायरेक्ट इंटरॅक्शन करतो. की हॉस्टेलमध्ये पाणी सुद्धा आलेलं आहे की नाही, गरम पाणी, हे सुद्धा मी त्यांना विचारतो. जेवणाचं सुद्धा माझे कझिन आहेत राकेश घोडावत, आणि हे सर्व बाकीचे सर्व बघतात. हाऊस किपिंग आमचे कविता घोडावत बघतात. तर याप्रमाणे सर्वजण आपले फॅमिली मेंबर आहेत, इन्व्हॉल्व्ह होऊन कुटुंबाची साथ सगळ्यांची आहे. तर त्यामुळं चांगलं चाललेलं आहे आणि मुलांना लक्षात आलेलं आहे की कल्चर एक डेव्हलप झालेलं आहे, क्लिनलीनेस पाहिजे. म्हणजे आता पहिला मुलं रॅपर्स टाकत होती चॉकलेट खाऊन, वेपर्स खाऊन. परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. मी पाहिला तू. म्हणजे कोण बाहेरून जर आला डोळे बंद करून इथं आला तर तो सांगायला पाहिजे की मी फॉरेन मध्ये आहे. आम्ही सुंदर ठेवलेलं आहे त्याला आणि आज सुद्धा मेंटेन करतो. आणि ते करण्यासाठी आता ते कल्चर डेव्हलप झालं. पूर्वी कसं होतं की मुलं सुद्धा रॅपर्स टाकायची चिप्स खाऊन, चॉकलेट खाऊन, ती मी उचलत होतो.
तर ते बघितल्यानंतर त्यांना पण ते लाज वाटू लागली आणि त्यानंतर मग आता टाकायचं बंद झालेलं आहे. बरोबर. कल्चर डेव्हलप झालेलं आहे आता. बरोबर. तुम्ही जे तुमच्या शाळेतल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या की तुमच्या ज्या लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत हे तिथंच त्यावेळी सगळ्या तयार झालेल्या आहेत, म्हणून तुम्ही हे डिसिप्लिन जे आहे ते Discipline आहे, हा. आजोबांच्याकडून आलेलं आहे. हा डिसिप्लिन क्लिनलीनेस आहे ते आईंच्याकडून आलेलं आहे. बर बर बर. आणि जे लेट गो करायचं, हा हा म्हणजे कोणती आता गोष्ट झाली आता झाली तर झाली, हा हे सोडून द्यायचं, हा. म्हणजे फॉरगिव्ह अँड फॉरगेट. अच्छा अच्छा. तर ते डॅडींच्याकडून आलेलं आहे. अरे अरे बरोबर. म्हणजे सगळा आता ते वारसा, म्हणजे सगळ्यांचं असं ते कॉम्बिनेशन झालेलं आहे. हा वारसा तुमच्याकडे हा सगळा आलेला आहे, हा. त्यामुळे हे सगळे त्या- साम्राज्य उभं त्या राहील. कॉम्बिनेशन डिसिप्लिन मुळे हे सगळं उभारलेलं आहे. हा हा टीम वर्क मुळे उभारलेलं आहे हा. असं मी मानतो. आणि एक अत्यंत महत्वाचा म्हणजे बऱ्याच लोकांच्याकडनं मी ऐकतो आहे की लोक म्हणतात की जिंदगी हो तो संजय घोडावत जैसी. हा. कारण आपल्या ज्या लक्झरियस गाड्या आहेत, इम्पोर्टेड गाड्या आहेत, आपले विमान आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत काय, तर हा शौक तुम्हाला कसा काय, म्हणजे याबद्दल तुम्ही काय सांगाल कसं? ह्या शौक म्हणजे ह्या आजोबांच्या पासून आहे. बर. पूर्वी फायनान्शियल परिस्थिती बेताची होती म्हणून त्यांना घेता येत नव्हत्या गाड्या, पण त्यावेळी ते सुद्धा फियाट घेणार, अँबॅसिडर घेणार, स्टँडर्ड होती, बर बर. हेरॉल्ड तेव्हा दोनच गाड्या, फियाट आणि अँबॅसिडर. आणि हेरॉल्ड एक होती. हिरॉड होते. अच्छा. हा, तर ते घेत होते आणि कुठेही काय प्रॉब्लेम झाला गाडीमध्ये तर आजोबा स्वतः दुरुस्त करत होते. बर. अच्छा. इतका त्यांना शौक होता. बर बर. म्हणजे एकदम म्हणजे त्यामध्ये किडा म्हणतो ना आपण, म्हणजे गाड्यांचा शौक सगळा आजोबांच्याकडून आजोबांच्याकडून आलेला आहे. हा हा तर त्यापासून आलेला आहे, तर लहानपणापासून आहे. हा. आणि परत प्लेनचा आणि ते आपल्याला बोललोच मी हेलिकॉप्टरचा बरोबर आहे. तो शौक होता. हा हा. तर तो शौक पूर्ण करण्यासाठी 40व्या वर्षी मी माझं पहिलं हेलिकॉप्टर घेतलं अरे वा. बर. हा आणि हा. 53व्या वर्षी जाऊन अमेरिकेला जाऊन बर. पायलट बनलो हेलिकॉप्टरचं. अरे वा. अभिनंदन. आणि 55व्या वर्षी पहिलं प्लेन घेतलं स्टार एअरचं बर बर. 50 सीटर. अच्छा. हा हा आणि एअरलाईन सुरू केली. हा हा. एअरलाईन सुरू करणे हे अम्बिशन नव्हती माझी बर तेव्हाही. बर. हा फक्त प्लेन घ्यायचं, हा उडवायला यायला पाहिजे, हा हा. हेलिकॉप्टर घ्यायचं, उडवायला यायला पाहिजे. पण हे जे सुरू झाली स्टार एअर, ते आपली कनेक्टिव्हिटी कोल्हापूरची खराब होती एकदम. त्यावर मी येणार आहे, एव्हिएशन आणि ह्याच्यावर मी पुढे बोलणारच आहे. हा. फक्त थोडं जरा गाड्यांच्यावर बोलूया हा. की गाड्यांमध्ये तुमची ड्रीम कार कोणती आहे, ती ज्यावेळी ताफ्यात तुमच्या दाखल झाली त्यावेळी तुमचं काय वाटलं, तुम्हाला कसं वाटलं? माझी ड्रीम कार कायम रोल्स रॉयस राहिलेली आहे पहिल्यापासून. बर. तर रोल्स रॉयस पूर्वी मी 2006 साली पहिली रोल्स रॉयस घेतली माझ्या लाईफ. काय वाटलं त्यावेळी कसं? म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटलं मला. की असं वाटलं की आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. अच्छा अच्छा अच्छा. असं वाटलं की आज म्हणजे 2 लाखापासून सुरुवात करून आपण रोल्स रॉयस मध्ये आपण फिरत आहोत. बरोबर. हा हा. हे एक सॅटिस्फॅक्शन वेगळं होतं. बर. कारण पहिला रोल्स रॉयस इंटरव्ह्यू घेऊन देणार ते बर. लोकांची, हो हो हो. असं कुणालाही मिळत नव्हती. नाही नाही नाही. पण त्यांना ते फॅमिली त्यांना ते लक्षात आलं की आपण जे ऑर्डर दिलेली होती हा हा. की कोल्हापूर जिल्ह्यासारख्या म्हणजे जयसिंगपुरातून पहिली ऑर्डर आलेली आहे, इतक्या लहान गावातून त्यांना सुद्धा पहिली ऑर्डर आलेली आहे. बर बर बर. अच्छा. तर त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा मला लेटर आलं ते डायरेक्टर बर बर. हा. रोल्स रॉयस मधून हा, की कॉंग्रॅच्युलेशन्स. हा किस्सा भारी आहे म्हणजे. हा. त्यांनी सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स मला 2006 साली केलेलं होतं. बर बर बर. मग त्यानंतर आता ती गाडी दिली 2006 ची आणि नंतर मग आपण या 3 रोल्स रॉयस घेतल्या आता. बर बर. आता कुठल्या कुठल्या गाड्या आहेत तुम्ही, भरपूर आहेत का अशा म्हणजे? हा, बाकीच्या आहेत आता रोल्स रॉयस ज्या 3 घेतल्या त्या फॅन्टम, हा. ते हे गोस्ट, हा. स्पेक्टर हा. आणि कलिनन, बर या 3 गाड्या घेतल्या. बर. त्यामध्ये स्पेक्टर ही माझी ड्रीम कार होती. बर. हा. ते इलेक्ट्रिक कार आहे, रोल्स रॉयसची फर्स्ट इलेक्ट्रिक कार. अच्छा अच्छा अच्छा. तर त्याला 600 किलोमीटर ऍव्हरेज आहे बर बर. एकदा हा. चार्ज बर केलं. बर. तर ती माझी ड्रीम कार होती, ती घेतली. हा हा हा. आणि आता जी माझी ड्रीम कार आहे पुढची ती आहे बुगाटी. बर. बुगाटी. अच्छा. टर्बिओ. म्हणजे बुगाटी घ्यायची इच्छा आहे तुम्हाला? इच्छा आहे पण रोड नाही आहे, अच्छा. त्याला काय क्लिअरन्स कमी असतो त्याचा. हा क्लिअरन्स कमी असतो, त्यामुळे त्याला रोड ज्यावेळी होतील त्यावेळी ती घेणार आहे. बुगाटी एक म्हणजे गाडी घ्यायची इच्छा आहे. इच्छा आहे. नाही, पण गाडी निवडताना तुम्ही कशाला महत्व देताय, म्हणजे त्या इंजिनचा परफॉर्मन्सला महत्व देताय का इंटिरियर, काय त्या गाडीचं डिझाईन? सर्वच बघतो मी, कारण आपल्याकडे रोड्स बरोबर नसल्यामुळे मग बाकी सर्व सस्पेन्शन कसं आहे, पिकअप कसा आहे गाडीचा, इंटिरियर कसं आहे, लुक कसा आहे. मला जनरली एसयूव्ही आवडतात. बर बर बर. कार सिडान पेक्षा पण. अच्छा अच्छा अच्छा. मला रेंज रोवर आहे, लँड क्रुझर आहे, बर बर. त्या मोठ्या गाड्या आवडतात, हमर आहे. बर बर. तर या मोठ्या गाड्यामध्ये मला आवडतं, म्हणजे पुढेच बसतो मी. आणि त्यामुळं बसून बसून गाड्यामध्ये लहानपणापासून बसून मला माझी जी स्टोरी आहे सुरुवातीपासूनची ती मी कारच्या रूपामध्ये त्याची डेफिनेशन तयार केली आहे. बर बर. अच्छा अच्छा. ते प्रत्येक पार्टचं कसं महत्व आहे गाडीच्या, कसं आहे म्हणजे डेफिनेशन ऑफ कार ऑफ सक्सेस. अच्छा. कार ऑफ सक्सेस रन्स ऑन 4 व्हील्स ऑफ हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन विथ द स्टेपनी ऑफ क्लिनलीनेस.
आणि ऍक्सेलरेटर ऑफ डिसिजन पॉवर, बर ब्रेक ऑफ सेल्फ कंट्रोल, बर क्लच ऑफ डिसिप्लिन. बर If you want to win the race of life, हा you have to change the gear at right time अच्छा, हा. with your imagination power, बर बर with the steering of vision, action, and passion, बर बर and horn of good communication हा. with feedback and follow up, अरे वा and engine of teamwork. And you can charge the battery of this vehicle with your smile. बर बर Speedometer of this vehicle shows miles per hour, Well. not miles per hour. And you should have good suspension to absorb the shocks of the life, अच्छा challenges of the life, Well. and pressures of the life. अच्छा हा हा And if you want to reach the destination, Huh. you should have good company वा with fuel of self-confidence. अरे वा And you should put the board of L. बर That means learner throughout your life. बर So what to learn, what to relearn, and what to unlearn. अच्छा अच्छा And if you want to start this vehicle, Huh. you should have the key of humanity, बर humbleness, बर and attitude of gratitude. हा बर म्हणजे And front glass is bigger बर to focus on your goal. हा And rear view mirror is smaller बर to forget the past. बर हा And GPS of this car shows Huh. growth, progress, and success. बर म्हणजे And you should keep doing balancing Huh. of four wheels Bar. frequently. हा And you should keep this vehicle fit हा to get more and more mileage. अच्छा ही डेफिनेशन तयार केलेली आहे. अरे वा वा म्हणजे तुम्ही गाडीची खरेखुरे शौकीन आहात. हा हे म्हणजे हे तुम्ही सगळ्या जीवनाचं सार तुम्ही या गाडीच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की माणसानं आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर हे गाडीचं उदाहरण प्रत्येक पार्टचं महत्व आहे. बरं तसं यामध्ये जे आपण अंमलात आणलं आपल्या लाईफ मध्ये हा तर सक्सेस मिळणं अवघड नाहीये. बरोबर आहे. असं म्हणजे माझं मत आहे. म्हणजे गाडीकडे पाहावं माणसानं हा, कारण सगळे यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हटलेली आहे हा. की हार्ड वर्क आहे, स्मार्ट वर्क आहे. हम्म. हार्ड वर्क तर म्हणजे करणं गरजेचं आहे फार. बरं बरं कारण आपल्या जनरली भारतामध्ये एक आहे हा की घोड्याची नाल लावतात हा 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 दारावर, बरोबर आहे. हा शुभ मानतात. हा 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 पण घोड्याची नाल दारावर लावून काही होत नाही. हम्म. घोड्याची नाल पायाखाली लावून बरं. घोड्यासारखं जोपर्यंत आपण पळत नाही अच्छा अच्छा तोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही. अच्छा हा हा हार्ड वर्कचं इतकं महत्व आहे. हा म्हणजे चिकाटी पाहिजे, हार्ड वर्क पाहिजे, येस. जिद्द आजकाल पाहिजे, म्हणजे फेसबुक मध्ये फार लोकांचं लक्ष असतं शॉर्टकट पाहिजे यशाला. शॉर्टकट पाहिजे. हा. तर ते यशाला शॉर्टकट नाही आहे. हा हा फेसबुक मध्ये लक्ष घालण्यापेक्षा हा. आपलं फेस असं तयार करायला पाहिजे अच्छा की ते लोकांनी बुक म्हणून वाचलं पाहिजे. बरोबर आहे. ब्रँडेड कपडे सर्वांना पाहिजेत. बरं पण हा. ब्रँडेड कपडे, ब्रँडेड बाकी शूज हा. ह्याच्यापेक्षा आपला ब्रँड कसा तयार करता येईल बरोबर आहे. तोपर्यंत कष्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. आपले सिग्नेचर जे आहे ती ऑटोग्राफ बनेपर्यंत आपण हार्डवर्क केलं पाहिजे. अरे वा छान. तर हे जे आहे ऑटोमॅटिक काही मिळत नाही. बर हार्ड वर्क करणं फार गरजेचं आहे. बर मिळवावं लागतं सगळं, मिळवावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं, Struggle फाईट फार करावं करावं लागतं. लागतो. आणि Fight करावं लागतं. फक्त हार्ड वर्क करून पण चालत नाही. बर हार्ड वर्क बरोबर स्मार्ट वर्क पण स्मार्ट करावं. वर्क पाहिजे, लिडरशिप पाहिजे, सगळ्याच Leadership पाहिजे. हा सगळं पाहिजे. तर लिडरशिप आता तुमचं नावच इतकं चांगलं आहे सकलम. सकलम म्हणजे इन्क्लुझिव्ह, म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन चालवायचं आहे. अगदी बरोबर, अगदी तर बरोबर. त्याचा जो अर्थ आहे तो फार मोठा आहे. अच्छा हा की आज माझं सुद्धा त्यामध्येच विश्वास आहे फार. बर हा हा माझं जे बेस आहे हा. तो सकलमच आहे. कारण आभार आहे. लहानपणापासून हा सोबत सगळ्यांना घेऊन जायचं. बर हा जपानमध्ये आपण इथं संगीत खुर्ची खेळतो हम्म. आणि शेवटी जो राहतो त्याला विनर डिक्लेअर करतो. बरोबर आहे. जपानमध्ये जो शेवटी राहतो हा त्याला डिफीट म्हणून हे करतात, डिक्लेअर करतात. बर बर म्हणजे तो पराजित झाला म्हणून डिक्लेअर करतात. बर हा 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 का तर त्यानं सगळ्यांना आउट केलं. हा आपल्या इथं उलटा आहे, आपण सगळ्यांना आउट करतो. हा हा ते आउट झाले तर ते शेवटी जो राहतो त्याला पराजित डिक्लेअर करतो. बरं आहे. म्हणजे म्हणून इन्क्लुझिव्हिटीचं फार महत्व आहे. अगदी बरोबर आहे. सर्वांना जो घेऊन जातो हा तोच खरा लीडर. आणि लीडर खरा जो लीडर आहे हा. तो आणखी लीडर तयार करतो. बरोबर आहे. जो जास्त लीडर जेवढे करतो तयार हा हा तो खरा लीडर. अरे वा वा असं मी छान म्हणतो. छान छान छान. तुम्ही स्वतः पायलट आहात. आपण जरा थोडं एव्हिएशनकडे घ्या. तुम्ही वाहतूक क्षेत्रात किंवा एव्हिएशन सेक्टरमध्ये तुम्ही आता पदार्पण केलेलं आहे आणि एव्हिएशन सेक्टर हे महत्त्वाचं आहे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा पण आहे. आता सध्या या सेक्टर पुढे काय चॅलेंजेस आहेत, काय आव्हानं आहेत आता तुमच्या हे आता तुम्हाला मी मगाशी जे बोलत होतो की सुरुवात कशी झाली स्टार एअरची, ते कोल्हापूर कनेक्टिव्हिटी नव्हती. कोल्हापूर एअरपोर्ट म्हणजे डॉर्मंट परिस्थिती अगदी बरोबर चालूच नव्हतं. तर मी बऱ्याच मिनिस्टर्सना भेटलो. MIDC कडे होतं त्यावेळी एअरपोर्ट. तर त्यांना सांगितलं की मी चालू करतो, मला BOT वर द्या. बरं बरं त्यात धाडस. हे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रिस्क घ्यायची नेहमी तुमची पहिल्यापासून. हा 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की बंद आहे, इतकी जागा आहे तर बंद का ठेवायचं. मी चालू करतो, लहान प्लेन घेतो, चालू करतो आणि कोल्हापूरला एका जगाच्या नकाशावर आणायचं आहे. बर
ही पहिल्यापासून तळमळ आहे. बर बर त्यासाठी युनिव्हर्सिटी सुरू केली, बर त्यासाठी एअरपोर्टच्या पाठीमागे लावलो, हा पण ते काही कारणानं झालं नाही. आणि नंतर आता मागे लागून लागून आता झालेलं आहे. बर बर तर तिथं पहिली फ्लाईट स्टार एअरची मला करायची होती, तर ती आपली कोल्हापूर मुंबई आपण सुरू केली. बरोबर आहे. हा, तर अतिशय म्हणजे आता कोल्हापूरला जवळजवळ सर्व सिटीशी कनेक्ट करण्याचा माझा विचार आहे. बर बर. आता किती तुमच्या याच्यात किती विमान हेलिकॉप्टर्स किती आता आहेत? आपले 4 हेलिकॉप्टर आहेत बर हा आणि 8 प्लेन्स आहेत. अरे वा बर बर आता ते 50 प्लेनचं टार्गेट आहे. बर आणि 50 प्लेन झाल्यानंतर बर आपण जे 2 टियर 3 टियर सिटीज आहेत इंडियाच्या, बर बर त्या सर्व सिटींना आपण मेट्रोशी कनेक्ट करणार. बर बर अच्छा एकही असं सिटी राहणार नाही हा हा लहान सिटी की जी मेट्रोशी कनेक्ट नाही आहे. कारण जी पुढची जी ग्रोथ होणार आहे इंडियाची, ती सर्व लहान सिटी मधून होणार. म्हणजे तुमचं विजन आहे पुढचं. कारण मेट्रो सगळे आता सॅच्युरेट झाले, बरोबर आहे. म्हणजे इतकी पॉप्युलेशन झालेली आहे, हा हा इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडतंय. तर हे जी आता पुढची जी ग्रोथ आहे ती आपल्या लहान लहान सिटी मधून होणार आहे. बरोबर आहे. तर त्यासाठी मला एकच म्हणजे ध्यास असतो कायम, हा की कशी कोल्हापूरची डेव्हलपमेंट करता येईल. म्हणजे बरोबर आहे. त्यासाठी रोड सुद्धा जो आहे कोल्हापूर सांगली, अच्छा गेली 15 वर्षे जवळजवळ माझा फॉलोअप चालू आहे, बर बर पण अजून सुद्धा चालू झालेलं नाही. आता टेंडर ओपन झालेलं आहे काय, बर बरोबर आहे. पण ते एकदा जर 6 लेन झाला, हा. कोल्हापूर सांगली जर एक झाली सिटी, बर बर तर आपली पिंपरी चिंचवड सारखं व्हायला वेळ लागणार. हा म्हणजे कनेक्टिव्हिटी असल्यामुळे ते- कनेक्टिव्हिटी म्हणजे रोड्स हे कोणतेही एअरपोर्ट रोड्स ही कोणत्याही कंट्रीची म्हणजे ब्लड लाईन आहे, हा बॅकबोन आहे, ब्लड बॅकबोन आहे, ब्लड लाईन आहे. ब्लड लाईन आहे. अगदी बरोबर त्याशिवाय आहे. डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. दळणवळण पाहिजे, त्या कम्युनिकेशन पाहिजे, त्याशिवाय डेव्हलपमेंट चायनाने किंवा अमेरिकेने तेच केलं पहिला, की 1960 साली हा. त्यांनी 8 लेन रोड केले बर आणि मग सर्वांना त्यांनी इन्व्हाइट केलं, बरोबर आहे. इथं येऊन इंडस्ट्री तुम्ही हे करा, एस्टॅब्लिश करा. बरोबर आहे. बरोबर आहे. थोडं जरा आपण आपल्या तुमच्या याच्यापासून आपण जरा समाजकार्याकडे येऊया. मातोश्रींच्या नावे तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट उघडलेला आहे तुमचा. CSR फंडातून सुद्धा काही तुम्ही कामं काही केलेली आहेत काही. तर कोणती कोणती सामाजिक कामं केलेत, म्हणजे थोडक्यात काय आपला आमचा तपशील त्या काय आहे? आपली ब्लड बँक पण आहे, जवळजवळ 20 वर्ष झाली आता, हं. 20-22 वर्ष झाली जवळ. बर 22 वर्षापासून ब्लड बँक आहे ती, म्हणजे वन ऑफ द बेस्ट ब्लड बँक आहे इंडियामधली. आणि मी स्वतः माझं ब्लड 86 टाइम्स डोनेट केलेलं आहे. म्हणजे त्यावेळी 86 टाइम्स, बर बर 86 वेळा 86 वेळा. बर हा हे फिटनेसमुळे शक्य आहे. मी तुम्हाला जे बोललो हा की इफ यू वॉन्ट मोर अँड मोर मायलेज फ्रॉम दिस कार, अच्छा यू हॅव टू कीप दिस व्हेकल फिट. बरोबर ते जे आहे बरोबर. की आपल्याला जर आपण फिट ठेवलं हा हा तरच आपण कोणतंही काम करू शकतो, बरोबर आहे. जास्त वेळ काम करू शकतो बरोबर आहे. आणि त्या पैसे मिळालेल्या पैशाचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात कधी कधी म्हणतात गाडी जी आपण चाकाची आवाज चेक करतो पण आपलं बीपी कधी चेक करत नाही, हा किंवा आपला फिटनेसकडे आपण दुर्लक्ष हा. करतो. गाडीला थोडं काय झालं की आपण लक्ष देतो, Yes. पण आपला फिटनेस सुद्धा आपण त्याबरोबर स्क्रॅच गार्ड बसवतो मोबाईलला, हा हा पण आपल्याला कुठं कुठं स्क्रॅच आहे ते बघत नाही आपण. अगदी अगदी बरोबर. हा हा तर त्यामुळं आपण आपल्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. हा मी माझ्या जिम मध्ये सुद्धा बोर्ड लावलेला आहे हम्म. की रिस्पेक्ट युअर बॉडी अँड टच युअर फिट डेली. बर हा अच्छा हा म्हणजे आपण आपले जर पडायला शिकलो तर आपण दुसऱ्याच्या पाया पडू शकतो, बरोबर अगदी रिस्पेक्ट देऊ शकतो आपण. बरोबर आहे. आणि पाया पडण्यासाठी आपले स्वतःचे पोट कमी असावं लागतं तर पाया पडू शकतो. बरोबर अगदी बरोबर आहे. तर ते हा फिटनेसचं फार महत्व आहे. हा फिटनेस जर आपल्याकडे असेल, असं म्हणतात की म्हणजे फिटनेसच्या जर आपलं फिटनेस असेल हा. तर आपल्याला इलनेस कडे जाण्याची जरूर नाही आहे, बरोबर आहे. हा असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि फिटनेस कडे तुम्ही लक्ष नाही दिला तर तुम्हाला इलनेसला इन्व्हाइट तुम्ही केल्यासारखं आहे. आणखीन कुठले सामाजिक काय तुम्ही हे करता? आणखी आता ब्लाइंड स्कूल चालवतो आपण बरं. मिरजेला हम्म. जवळजवळ 20 वर्षापासून. बर लायन्सचे आणि आपले मिळून दोघांनी बर मिळून बर चालवतो. बर बर कोल्हापूरला मावडी वृद्धाश्रम आहे, बर जवळजवळ तिथं 75 वृद्ध आहेत बर अच्छा आणि चांगल्या पद्धतीने ते कदम बंधू चालवतात. बर बर. आणि आता एड्सचं एक जे सेंटर आहे, तुम्ही 31 डिसेंबर काय माऊली वृद्धाश्रम? हा वृद्धाश्रमला जाऊन तिथं हे केलं सेलिब्रेट आम्ही बर बर सर्वांच्या बरोबर. हा, हा, तर एकदम खुश झाले ते, कारण आज अशी परिस्थिती आहे हा की मुलं येऊन आई वडिलांना सोडून जातात खाली बरोबर आणि सांगत पण नाही सोडलेलं आहे म्हणून. बर वाईट आहे. रात्री 1 वाजता 12 वाजता आणून सोडतात बर खालीच. मग ते वॉचमन जाऊन मग ते सांगितल्यानंतर आपण आत घेतो त्यांना आणि त्यांची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आहे, बर बर बाकी व्यवस्था आहे, हा हा सर्व व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. बर बर आणि त्यांना म्हणजे गरम पाण्यापासून त्यांचं जेवणापासून हा सर्व आपण आपल्या फाउंडेशन तर्फे करतो आपण बर बर. सर्वांचं. आणि शहीद आणि आता शहीदांचं पण जे पुलवामाचं झालं होतं त्यावेळी आपण सुद्धा त्यावेळी मदत केली होती. बर हा परत पॅरा ऑलिम्पिक साठी स्पोर्ट्समन मदत केली होती. बर
असे बरेच म्हणजे दुष्काळ. महापूर येऊ दे, हा. कोणतंही येऊ दे, कोकण रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला तर कोणतंही संकट जर आलं आपल्या राज्यावर असू दे किंवा देशावर असू दे, आपला ग्रुप तत्पर असतो की कोणतीही जाऊन मदत पहिला आपण कशी करायची यासाठी तत्पर असतो आपण. बरोबर. आता लोटस फाउंडेशन तर्फे सुद्धा कोल्हापूरला एड्स एक सेंटर चालवतात. बर बर बर. त्यांच्या निरंजन शहाच्या वाईफ आहेत ते चालवतात. तर त्यासाठी सुद्धा आपण आता आर्थिक सहाय्य त्यांना करत आहोत. जवळजवळ तिथे 1300 पेशंट्सना मोफत औषधं दिली जातात एड्सवर. बर बर. अच्छा. तर त्यासाठी सुद्धा आपलं आता आपल्या फाउंडेशन तर्फे त्यांना आर्थिक सहाय्य करत आहोत आपण. बर बर. तर असे बरेच हे आहेत आणि मी मानतो की देण्याने केव्हा कमी पडत नाही माणसाला. बर बर. आपण देण्याची जर आपल्याकडे दानत असेल बर. तर केव्हाही कमी पडत नाही. आणि आता देवाकडे सुद्धा देणाऱ्याने देत जावे. हा देवाकडे सुद्धा आता लॅपटॉप आहे म्हणजे लगेच तिथल्या हिशोब होतो की आपण जर देत गेला तर तुम्ही कुणाला फसवत नाही. बरोबर. सगळ्यात पहिला बेनिफिट तो आहे. बरोबर. देणारा माणूस दुसऱ्याला फसवू शकत नाही केव्हा. बरोबर बरोबर. तर तो मोठा बेनिफिट आहे. आणि आपल्या लाईफची जर आपण बॅलन्स शीट रोज चेक केली की आपण किती जणांची मदत घेत आहोत आणि आपण किती जणांना मदत करत आहोत. बरोबर. जर दुसरी बाजू पहिल्या बाजूपेक्षा जास्त असेल बरोबर. दुसऱ्यांना मदत करायची तर आपण आपलं लाईफ सक्सेसफुल आहे असं मी मानतो. बरोबर. त्यामुळे डोनेशनचं फार महत्व आहे आणि ते आजोबांच्यापासून चालत आलेलं आहे. बरोबर. पूर्वी ते कमी प्रमाणात करत होते, हा. आज आपण चांगल्या प्रमाणात करतो. बरोबर आहे. पण कोणी आजपर्यंत आलेला आहे आपल्या घरी आपल्या दारामध्ये आणि तो म्हणजे मोकळा गेलेला नाहीये. ही तुमची एक भावना आहे, जे काय मला आज दिलंय ते या आपल्याला बँक म्हणून समजून दिलेलं आहे देवाला. हे तुम्हाला तुमच्यासाठी प्रॉपरली युज करणार हे देवाला कॉन्फिडन्स आहे म्हणून त्यानं आपल्याकडे दिलेलं आहे. बरोबर. त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करा तर आपण ते करायचा प्रयत्न करतो कायम. कारण आपण ते जर सवय असेल की असं मी लोकांना कायम सांगतो की बरेच लोक म्हणतात की माझ्याकडे काय आहे द्यायला, तर मी म्हणतो तुमच्याकडे वेळ आहे द्यायला. तुमचा तुमचे कपडे आहे जुने, तुमचे पुस्तक आहे जुनी, तुमचे काही म्हणजे तुमचं काही ब्लड देऊ शकतो जसं मी दिलेलं आहे. बरोबर. तर द्यायचं म्हटलं तर काही देऊ शकतो, फक्त दानच पाहिजे माणसाला. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया की पुढील 5-10 वर्षात तुम्ही तुमचे हे जे काय औद्योगिक साम्राज्य आहे किंवा स्वतः संजय घोडावत आहे हे तर तुम्ही कुठं पाहताय 5-10 वर्षात पुढे काय तुमचं नियोजन आहे पुढच्या? आता पुढच्या 5-10 वर्षाचं नियोजन आपण करत आहोत की ज्यामध्ये जे FMCG प्रोडक्ट्स आहेत, आपलं लोकल मार्ट आहे, तर ते त्यामध्ये चांगली डेव्हलपमेंट होऊन आणि एअरलाईन 50 प्लेन करायचं प्लॅन आहे. तर हे जे सगळे आणि एज्युकेशन मध्ये सुद्धा आता पुण्याला स्कूल केलेलं आहे, बेळगावला केलेलं आहे. एज्युकेशन मध्ये सुद्धा आणखी स्कूल करून ती कशी डेव्हलपमेंट करता येईल, म्हणजे ज्या फील्डमध्ये आपण आहोत त्या फील्डमध्ये इंडियामध्ये टॉप 10 मध्ये पाहिजे हे माझं स्वप्न आहे. आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि पब्लिक इश्यू सुद्धा आपण आणणार आहोत. एअरलाईनचा आहे, लोकल मार्टचा आहे, परत कंझ्युमर प्रोडक्ट्स आहे. ते ज्यावेळी येतील 2-3 वर्षामध्ये त्यावेळी आपला ग्रुप टॉप 100 ग्रुप मध्ये असेल अशी मला खात्री आहे इंडियामध्ये. तर हे आणि त्यामधून जनरेशन होईल ती वेगळी, म्हणजे आपली एम्प्लॉयमेंट जनरेशन. आज 12,000 एम्प्लॉईज डायरेक्ट आहेत. बरोबर. हे सर्व आपले जर झाले एक्सपान्शन प्लॅन्स व्यवस्थित सक्सेसफुल झाले तर आपल्या ग्रुपमध्ये 40,000 एम्प्लॉईज असतील. अरे वा. बरोबर. 4 वर्षामध्ये, 4 ते 5 वर्षामध्ये. काय हरकत नाही. म्हणजे आपण आता बऱ्याचशा सविस्तर गप्पा मारल्या. तुम्ही अगदी शून्यातनं संघर्षातून हा जो प्रवास सुरू केला आहे आणि निश्चित मला खात्री आहे की तुम्ही यशाचं शिखर निश्चितपणे गाठू शकाल. आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे तुमची जी जिद्द आणि जी चिकाटी आहे आणि तुम्ही शून्यातनं हे जे काय औद्योगिक विश्व तयार केलं आहे त्या सगळ्या आणि तुमच्या दूरदृष्टीला तुमचा सलाम आहे. आणि तरुणाईसाठी हे निश्चित प्रेरणादायी आहे. तरुणांना मी इतकं सांगेन की मारी बिस्किट जे आपण खातो ते तुम्ही मारी त्यातलं लक्षात ठेवायचं. मारीचा अर्थ आहे की मोरॅलिटी, म्हणजे मोरॅलिटी, ए म्हणजे अकाउंटेबिलिटी, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आणि आयचा अर्थ आहे इंटिग्रिटी, आणि ईचा अर्थ आहे एलिजिबिलिटी. हे 5 जर आपण लक्षात ठेवलं आपल्या आयुष्यामध्ये तर आपला आयुष्याचा बेसच तो आहे. मोरॅलिटी म्हणजे आपलं मोरल चांगलं पाहिजे, कोणाला फसवायचं नाही जसं मी सांगितलं. अगदी इंटेन्शन चांगलं पाहिजे. काही काम करूया आपण, पैसे कमी मिळू देत जास्त मिळू देत, दॅट इज डिफरंट थिंग. पण जे आपण काम करणार ते सचोटीने करणार. म्हणजे आज कस्टमरला आपण आज कोणतंही स्टारचं आपलं प्रॉडक्ट असेल तर लोक म्हणजे डोळे झाकून घेतात. बरोबर. किंवा यांचं म्हणजे क्वालिटी एक नंबर असणार. म्हणजे ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड ॲक्विजिशन, बरोबर, त्याच्यावर आपला जोर असतो कायम. कस्टमर इज गॉड जे पहिला लिहिलेलं होतं ते आज सुद्धा तेच आहे. अगदी बरोबर. तर ते त्याला महत्व द्यायला पाहिजे सर्वांनी. आणि ए म्हणजे अकाउंटेबिलिटी.
कोणतंही आपण काम करतो त्याला अकाउंटेबिलिटी पाहिजे. बर बर. हा. जसं आज आमचं ते आरटीओचा कालच कॅम्प झाला, बर बर. तर मी त्यामध्ये सुद्धा सांगितलं आरटीओना की आपण जनतेला अकाउंटेबिलिटी आहे, बरोबर पण गव्हर्नमेंटला सुद्धा अकाउंटेबिलिटी पाहिजे. बर बर. हा हा. खड्डे जर पडले तर गव्हर्नमेंटला सुद्धा तिथं दंड व्हायला पाहिजे. या प्रमाणात जर चाललं देश बरोबर तर कुठल्या कुठे जाईल आपला देश. बरोबर आहे. त्यामुळे अकाउंटेबिलिटी सगळ्यांना पाहिजे. अच्छा आणि रिस्पॉन्सिबिलिटी अच्छा. म्हणजे जबाबदारी घ्यायला पाहिजे. जे काही काम दिलेलं आहे, कंपनी असू दे किंवा इथं एज्युकेशन मध्ये असू दे, त्या एम्प्लॉईनी ती जबाबदारी व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि कोणतीही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायला नाही पाहिजे. बरोबर आहे. ज्या दिवशी माणूस जबाबदारी ढकलतो दुसऱ्यावर त्या दिवशी तुझा म्हणजे एंड झाला पाहिजे. एंड. हा एंड. तर हे आहे रिस्पॉन्सिबिलिटी. आणि इंटिग्रिटी म्हणजे जे काही करतोय आपण ते प्रामाणिकपणे त्या कंपनीशी करायला पाहिजे, निष्ठेने ओनरशिप ऍटिट्यूडने करायला पाहिजे. एक्झॅक्टली बरोबर आहे. हा कंपनीचं जातंय माझं काय जातंय ही भावना नाही पाहिजे. अच्छा स्वतःचा म्हणून ते करायला पाहिजे. ओनरशिप ऍटिट्यूड किंवा मी त्या ठिकाणी मी त्या जागी असतो तर काय झालं. म्हणजे बॉस नसताना जास्त आणि काम करायला पाहिजे. बरोबर आहे. बॉस असताना तर इम्प्रेस करण्यासाठी कोणीही करतं. बॉस नसताना एक्झॅक्टली त्यांनी जास्त काम करून त्याला आल्यानंतर रिपोर्ट द्यायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर की तो मग त्याला इंटिग्रिटी म्हणतात. आहे. आणि शेवटचा आहे एलिजिबिलिटी. अच्छा म्हणजे आपण जे काही काम करतोय त्याला आपण एलिजिबल आहोत काय, पात्र आहोत का. हा. आता मी आता पायलट झालो, पण त्याच्यावर एक लहान गोष्ट सांगतो तुम्हाला सांगा की. की एलिजिबिलिटी कशी पाहिजे. की एक कॉकपिट साफ करणारा टेक्निशियन असतो हा हा. प्लेनचं, बर बर मोठं बोईंग असतं, बर बर. हा त्याचं साफ करत असतो आणि तो बघत असतो रोज की तिथं एक पुस्तक ठेवलेलं असतं तिथं पायलटच्या ह्याच्याजवळ की हाऊ टू फ्लाय द प्लेन. अच्छा बर बर. म्हणजे त्या मॉडेलचं प्रत्येक बरोबर मॅन्युअल येतंय बरोबर कंपनीचं. बरोबर आहे. तर ते बघून तो म्हणतो हे काय पुस्तक वाचून पायलट फ्लाय करतोय, हा हा. यात काय आवड आहे. बर बर. हा तर मी सुद्धा करतो. हा हा. मग तो बंद करतो दरवाजा आणि कॉल देतो एटीसी ला की आय वॉन्ट टू फ्लाय दिस प्लेन हा. आणि या डिरेक्शन मध्ये मला जायचं आहे. ते पुस्तक वाचून वाचून सगळं बोलतो बर बर बर. कॉल कसं द्यायचं. हा हा. मग तो देतो सगळं. त्यांना एटीसी ला कळत नाही की हा टेक्निशियन आहे, बर बर. हा हा. त्यांच्या लक्षात येत नाही आवाजावरून. बर. हा. तर तो जातो ट्रॅकवर घेतो, रनवेवर घेतो, प्लेन टेक ऑफ घेतो. बर. हा टेक ऑफ घेऊन 2 राऊंड घेतो, 4-5, बरं. 1 तासभर फ्लाईंग करतो, एकदम खुश होतो. हा काय आज अवघड आहे. हा हा. आता लँडिंग करायचं आहे. हा लँडिंग करतो, पुस्तक बघतो सर्व. शेवटच्या पानावर लिहिलं असतं की फॉर लँडिंग सी व्हॉल्यूम 2 आणि व्हॉल्यूम 2 असं पायलट कडे. बर. हा हा. मग ते लँडिंग करता येत नाही, क्रॅश होतं प्लेन. बरोबर आहे. म्हणजे हे इनकम्प्लीट नॉलेज झालं. म्हणून एलिजिबिलिटी आहे काय तुमची. अच्छा अच्छा. पहिला नॉलेज पायलटला एक्सपिरियन्स असतो, त्याने ट्रेनिंग घेतलेलं असतं. कम्प्लीट नॉलेज. पुस्तक फक्त काय सपोर्टसाठी असतं. बरोबर आहे. हाऊ टू फ्लाय द प्लेन म्हणजे दिस प्लेन. अच्छा. म्हणजे कुठेही तुम्हाला इमर्जन्सी आली तर ते रेफर करण्यासाठी असतं. बरोबर आहे. पण बेसिक तुम्हाला फ्लाइंग यायला पाहिजे. हा हा हा. बेसिक जर फ्लाइंग नाही आलं तर तुम्ही प्लेन चालवू शकत नाही, क्रॅश एलिजिबिलिटी. होणारच. म्हणून एलिजिबिलिटी पाहिजे. की आज कोणताही नवीन बिझनेस आपण करायला जातो तर आपण एलिजिबल आहोत काय, एक्झॅक्टली. आपल्याकडे कॅपिटल आहे काय, बरोबर आहे. आपण काय करत आहोत. बरोबर आहे. कारण आज काय ट्रेंड चालू आहे. बरोबर. ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड अच्छा. असं म्हणतात. बरोबर. म्हणजे आजचं करंट ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड इन एनी, म्हणजे कशामध्ये सुद्धा असू दे, तुमच्या एज्युकेशन मध्ये असू दे किंवा बिझनेस मध्ये असू दे, इन एनी फील्ड. ट्रेंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे. मार्केटला काय गरज आहे ती ओळखता आली पाहिजे. म्हणजे त्यामध्ये काय म्हणतो आपण की मुझे क्या आता है, मुझे क्या भाता है, मार्केट क्या चाहता है और मुझे क्या मिलता है. बरोबर आहे. या 4 गोष्टी आहेत त्यामध्ये. म्हणजे काय क्लॅरिटी, कन्सिस्टन्सी आणि कन्व्हिक्शन. बरोबर आहे. असं आहे की क्लॅरिटी पाहिजे पहिला स्वतःची, बरोबर आहे. की मला काय करायचं आहे, मला आवडतंय म्हणून करून उपयोग नाही. बरोबर आहे. आज काय आहे, तुमचं फिजिकल प्लॅटफॉर्म वरून तुमचं डिजिटल प्लॅटफॉर्मवर चेंज झालं. एक्झॅक्टली. ते चेंज करायला पाहिजे. तो ट्रेंड म्हणायचं त्याला. बरोबर आहे. तो ट्रेंड जो ओळखतो, स्वतःला एलिजिबल करतो स्वतः. बरं आपण एलिजिबल नाही तर त्याला आणखी रस्ते आहेत, म्हणजे त्याला वेज आहेत की दुसऱ्याला आपण घेऊन त्यामध्ये पार्टनर घेऊ शकतो जो एक्सपर्ट आहे. आता आज एज्युकेशन मध्ये आता विनायक एक्सपर्ट आहे, त्याला आम्ही घेऊन करतो. म्हणजे माझं हे नॉलेज माझं कमी. आपल्याला जर नॉलेज नसेल तर इनकम्प्लीट नॉलेज न काही न करता बरोबर दुसऱ्याला ज्याला एक्सपिरियन्स आहे त्याला सोबत घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आपलं कॅपिटल किती आहे त्याचा विचार करायला पाहिजे, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ह्या मारीमध्ये येतात. बिस्किट फक्त न खाता हे मारी जर सर्वांनी लक्षात ठेवलं, बरोबर आहे, तर आपल्या लाईफचं म्हणजे सोनं होईल. बरोबर, याची मला गॅरंटी आहे. अच्छा, आपल्या संवादातनं आणि चर्चेतनं बऱ्याच गोष्टी आम्हाला कळायला आणि तुमचा प्रवास निश्चित प्रेरणादायी आहे. तुम्ही सकलममध्ये आलात आणि तुमचा सगळा अनुभव शेअर केला त्याबद्दल आम्ही सकलमच्या वतीनं थँक्यू, आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.